मी शीतल. लोकनृत्य देवी दर्शन सोहळा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. आज आपण आलो आहोत खटाव तालुक्यातील भूषणगड निवासिनी हरनाई देवी या देवीच्या दर्शनासाठी. तर या देवीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी 500 पायऱ्यांचा प्रवास आहे. तर चला मग सुरुवात करूया त्या देवीच्या दर्शनाच्या प्रवासासाठी. भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. भूषणगड किल्ल्यावर आता आपण आलो आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर प्रवेशद्वार आहे आणि काही अंतरावरच हरनाई देवीचं मंदिर आहे. तर चला मग दर्शन घेऊयात. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. सुमारे 400 पायऱ्यांचा प्रवास पूर्ण करून आपण हरनाई देवीच्या मंदिराच्या इथे आलो आहोत. तर सर्वात प्रथम देवीचं दर्शन घेऊया. तुळजा भवानी माझी, भक्ताच्या नवसाला पावली र. तुळजा भवानी माझी. भक्तांचं दुःख हरण करणारी ही हरनाई देवीचं मंदिर हे शिवकालीन आहे. काही काळ इथे शिवाजी महाराजांनी वास्तव्य देखील केलं होतं आणि ही देवी नवसाला पावते. जागृत देवस्थान आहे. भक्त इथे मोठ्या प्रमाणात येत असतात. तुळजा भवानी माझी आई, तुळजा भवानी आई. सिंहासनावर रूढ असलेली ही हरनाई देवी याची तुम्ही 9 दिवस कशा पद्धतीने पूजा अर्चना करता किंवा कशा पद्धतीची पूजा असते? पारायण सोहळा साधारणपणे माझ्या हिशोबाने 29 वर्ष पूर्ण झालेलं आहे. बरोबर. 29 वर्षामध्ये पारायण सोहळा घटस्थापनेपासून ते अष्टमीपर्यंत. अष्टमीला हा आपला हरिजागर म्हणून कार्यक्रम यात्रा असते. त्याला कमीत कमी माझ्या हिशोबानं एक 10-20 हजार लोक तरी हजर राहतात, दर्शनाला येतात. आणि दररोज येणारी जी लोक आहेत ती वेगळीच आहेत. आणि पारायण सोहळा करणार, पारायण संध्याकाळी समजा रात्र 9 ते 11 पर्यंत कीर्तन असतंय. कीर्तनाच्या नंतर एक जागर म्हणून भजनाचा कार्यक्रम असतोय. आणि भजन झाल्याच्या नंतर साधारणपणे 4 ते 6 काकड आरती असते. पहाटे 2च्या नंतर देवीची पूजा, पुन्हा आरती वगैरे हे कार्यक्रम असतो तिथे. मग या 9 दिवसांमध्ये कोणकोणती रूपं करता तुम्ही देवीची? वाघावर असते, सिंहावर असते, घोड्यावर असते. तिची काय तिची 9 रूप आहे त्या पद्धतीनं तिची आम्ही तिची मांडणी करून तिची पूजा करत असतो 9 दिवस. 9 दिवस पूजा झाली. अजून कोणते कोणते कार्यक्रम इथे होतात? इथे कार्यक्रम असे असतात की सवासणी गोंधळाचा कार्यक्रम असतो. 9 दिवस हा जो सप्ताह आहे ना, ते अनेक परिसरात या ठिकाणी भाविक येत असतात. 2 वाजल्यापासून ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत हा पूजेचा कार्यक्रम करतो. आणि त्याच्यानंतर आरती असते. आरतीच्या नंतर त्या आरतीच्या अगोदर काकड आरती असते. असा कार्यक्रम सकाळी 9 वाजल्यापासून ज्ञानेश्वरी पारायण असतं. त्याच्यानंतर हरिपाठाच्या नंतर कीर्तनाचा कार्यक्रम, कीर्तनाच्या नंतर जागरण असे. आणि भाविक या परिसरातले भरपूर येतात. आणि नवसाला पावणारी देवी अनेकाला अनेक लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. आणि कोण सोनं, कोण काय काय असं देवीला घालत असतं. कारण काय माहितीये का, ज्या ज्या माणसाला अनुभव आलेला आहे त्या माणसाने आपल्याला इथं सहकार्य म्हणजे भरपूर सोनं किंवा काय पैसे असे अनेक फोटो बिटो असे भरपूर देणगी देतात. आणि या देवीला भरपूर सहकार्य आजूबाजूच्या परिसरातील लोकांना असतं. थोडक्यात ही हरनाई देवी ही नवसाला पावणारी आहे. यामध्ये महिलांचा कशा पद्धतीने सहभाग असतो? हॅलो, आम्ही
देवीची सेवा करतो, पुजारी आहे आणि सकाळी पहाटे 4ला येतो आणि देवीचं आंघोळ झाल्यापासून साडी चोळी फुले वगैरे असे प्रार्थना करून आरती म्हणतो, 2-3 आरत्या घेतो, आरती म्हणतो आणि परत अभिषेक करून हे करतो. महिला कशा किती प्रमाणात येतात? त्यांचा पहिला कार्यक्रम पहाटे 4 वाजल्यापासून येतात. ठीक. घट कशा पद्धतीने घट बसवतो, पत्रावळी, खाली ताट, त्याच्यावर पत्रावळी, कडधान्य, माती, त्याच्यावर घट, त्याच्यावर पाणी आणि त्याच्यावर नारळ ठेवतो आणि फुल वाहून घट स्थापना करतो आणि संबळ वाजवतो. संबळ वगैरे. एक शेवटचा प्रश्न विचारेन. नवरात्रीमध्ये प्रत्येक गावाची पद्धत वेगवेगळी असते, उपवासाचे प्रकार देखील वेगवेगळे असतात. तसे या गावाची काय पद्धत आहे? कशा पद्धतीचे उपवास असतात? या गावची पद्धत असेल, हरणाई देवी हे अत्यंत जागृत स्वरूपाचे आहे आणि जेवढे जेवढे लोक इथे येतात त्या सर्वांनाच देवी पावतेच. आम्ही हरणाची गोंधळी आहे. जवळजवळ आमच्या आजोबा पंजोबापासून आम्ही सेवा करतो देवीची आणि निस्वार्थ सेवा. निस्वार्थ सेवा. मग कुठलंही काम असतं. मी आता सर्व्हिसलाच आहे, मग सर्व्हिसमध्ये मला सुद्धा आतापर्यंत ह्या देवीचा गोंधळ बी आम्हीच घालतो. गोंधळासाठी म्हणा किंवा आरतीसाठी म्हणा कुठल्याही प्रकारची माझी अडचण नाही आणि मी इथंच असतोय. आता मी गेल्यानंतर माझे चुलते वसंत साळुंके म्हणून आहेत, ते गुरुवारपासून इथे येतात. अष्टमीला हरिजागर असतात, ते मगाशी सांगितलेलं तुम्हाला. जागरण वगैरे भरपूर पारायण होती. 12च्या दरम्यान आरती असते रोज कंटिन्युअस आणि 5ला एक आरती असते. 3 टाइम आरती म्हणा. 3 टाइम आरती असते. मी मगाशी आणि गोंधळ सुद्धा आम्ही घालतो. फक्त ह्या पिरियडमध्ये गोंधळ तर येतच नाहीत, आम्ही घेतच नाही. आता आरतीसाठी आम्ही कायम असतो इथं. आमचं हे वाद्य सांभाळायचं आहे. हे नवरात्रापासून अगदी दसऱ्यापर्यंत हे वाद्य इथंच असते. मी मगाशी तुम्हाला उपवासाचं विचारलं, कशा पद्धतीने उपवास? हा उपवास म्हणजे आमच्या इथं म्हणजे तसा कडक नाही आहे. उपवास सकाळी घट बसायच्या त्या दिवशी सकाळपासून काय खायचं नाही, चहा वगैरे प्यायचा, संध्याकाळी फराळ करायचा आणि 9 दिवस असं म्हणजे खिचडी, वरी, शाबू शेंगदाणे म्हणजे असे सगळं प्रकार चालतात. बरं, या हरणाई देवीची तुमच्यावर कशा पद्धतीने कृपा आहे? छान आहे. भाविकांना बी सगळे व्यवस्थित म्हणजे ज्यांच्या मनाच्या श्रद्धेप्रमाणे सगळ्यांना व्यवस्थित पावते आणि कुणाला दुखवत नाही. ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आणि अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला हे गिफ्ट. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. अनादि निर्गुण निर्गुण भवानी, अनादि निर्गुण पैशातुर पैशातुर मरणी पैशातुर
जातं की शिवाजी महाराज त्यांच्या शत्रूंची पाहणी इथूनच करायचे. इथून कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरचा एक परिसर आपल्याला बघायला मिळतो. खास सांगली जिल्ह्यातून काही भाविक इथे देवीच्या दर्शनासाठी आले आहेत, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार, तुमचं नाव? जितेंद्र. कुठून आला आहात? सांगली कडेगाव तालुका. कडेगाव. येतगाव गाव. किती वर्ष झाली येत आहात? 3 वर्ष झालं येतो देवीला. 3 वर्ष झाले तुम्ही इथे येत आहात. काही विशेष असं कारण, कोणतं मागणं देवीला मागितलं होतं? एक इच्छा म्हणून येतो, असं काही श्रद्धा म्हणून. श्रद्धा म्हणून. बरं, हे नवरात्र उत्सव तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? म्हणजे आवड आहे एकटीची. आमच्या तिथे पण देवी बसते, त्याच्यानिमित्त देवीच्या श्रद्धेमुळं साजरा करतो. त्या पद्धतीने साजरा करता. बरं, हे वातावरण कसं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे वातावरण, आता पावसाळ्याचं वातावरण. एवढ्या छोट्याशा बाळाला तुम्ही इथे घेऊन आला आहात, कमीत कमी 400 पायऱ्या तोडून आला आहात, तर एक काय भावना आहे किंवा कशा पद्धतीची श्रद्धा? देवीच्या दर्शनाला यायला उत्साह वाढतोय. देवीचं नामस्मरण करत येताना अजिबात थकवा जाणवत नाही, काय नाही, काही वाटत काय नाही. धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल. आणि अष्टेकर ज्वेलर्स, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. हरनाई देवीचे भक्त आपल्या सोबत आहेत. काय सांगाल या देवीविषयी? ही देवी नवसाला पावणारी देवी आहे. तरी माझ्या घरचा एक संपर्क म्हणजे माझी बहीण लगीन झालं आणि एका वर्षामध्ये त्याचा म्हणजे घर त्यांच्या छळ चाललेला होता, पटवून घेत नव्हते आणि त्याच्यामुळे ते सोडचिठ्ठीपर्यंत आलं होतं. बाकी 2 नोटीस पण आली होती, पाठवली होती, पण ती काय इकडे तिकडे करण्यानं ते नोटीस घेतलेली नाहीत. ती म्हटली मला तिकडे जायचं आहे नांदायला, पण आता तो येत नाही ना, त्याला काय करायचं. मग मी एक 3 महिने पाहिलं, काय येत नाही, काही नाही. ते नोटीस पाठवायला लागला. मग मी इथं वरती गडावरती आलो देवीसाठी आणि देवीला सांगितलं माझ्या बहिणीचा हे जे छळ चाललेला आहे तो बंद झाला पाहिजे आणि ही जी त्याच घरी ती गेली पाहिजे परत, आणि ते न्यायला येत नाही तर त्यांनी येऊन नेली पाहिजे. तर तिने येऊन नेली तर मी बहिणीसाठी गुडघ्यानं तुझ्यापर्यंत पायापर्यंत येईल म्हणून सांगितलं. आता तुम्ही नवस केला होता त्यावेळेस, तो नवस पूर्ण झाला? नवस पूर्ण झाला आणि तेव्हापासून ते गेल्यानंतर त्यांना एक नोकरी पण लागली 10,000 पगाराची, आणि तेव्हापासून आज 10 वर्ष झाली की आज ते निवांत आहेत आणि काय फोन बी नाही, काय नाही, तसं एकदम शांत आहेत दोन्ही. येतात कधी जातात, असं वर्षातून 1-2दा येतात आणि जातात. म्हणजे बहिणीच्या प्रेमासाठी त्यांनी नवस केला होता आणि 400 पायऱ्या आहेत आणि हे 400 पायऱ्या तुम्ही गुडघ्यांवर चढून देवीच्या दर्शनासाठी आला होता. तो नवस त्यांनी केला होता आणि तो त्यांनी नवस पूर्ण केला आणि खऱ्या अर्थाने तुमच्याकडून हे मला कळालं की खरीच ही हरनाई देवी ही दुःख हरण करणारी आहे, नवसाला पावणारी आहे. आणि तेव्हापासूनच मी मनापासून आपल्या देवीच्या वरचे काम करतो आणि ट्रस्टीसाठी मी पैशासाठी करायचं असं काय नाही, पण ट्रस्टीवाले पैसे हे देतातच, त्याच्यामुळं करायला पण आपल्याला काम हा काय हरकत नाही. आणि श्रद्धेने सेवा पण होते आणि कुठली म्हणजे नडत नाही कुठल्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीला एवढं आहे. तुम्ही पाहू शकता भूषणगडवर एक प्रकारची धुक्याची चादर आहे. तर आपल्यासोबत काही प्रवासी देखील इथे आहेत, भक्त इथे आहेत, तर त्यांच्या काही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार. तुमचं नाव काय? रवींद्र मोरे. कुठून आला आहात? निमसोड. किती वर्ष झाली या देवीला? आम्ही तो 5 वर्ष झालं येतो नवरात्रीत रोज. काय महत्व सांगाल या देवी? नवसाला पावणारी देवी आहे, म्हणजे भक्तजन लय येते तिथे. रात्रीचे कीर्तन असते, भरपूर रात्रभर कार्यक्रम असतात इथं आणि पारायण बसलेले असते वरती. 9 दिवस भरपूर कार्यक्रम असतात. अजून एक विचारेन, इतकं सुंदर असं हे वातावरण आहे या भूषणगडचं, तर याविषयी तुम्ही काय बोलाल? वातावरण असंच असते, म्हणजे पावसाळ्यात एकदम असं धुकं असते एकदम, म्हणजे भूषणगड चढताना कधी आम्हाला दम लागत नाही, काय नाही. म्हणजे कृष्णा राजाराम अष्टेकर.
भक्त खरा उद्या जोगती नाच नाचती भक्तीची पारडी सांभाळ डुगुडुग ज्ञान रसाच्या झरा अग ज्ञान रसाच्या झरा कवडीच्या माळा घालून गळा कवडीच्या माळा घालून गळा मागू जोगवा झरा अग येळेला धावून आली र या क्रमांकावर